इकडे शिवसेनेसोबत आता वंचितची आघाडी राहिलेली नाही असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं। तर आता मवियासोबत जमलं तर युती आहे, नाहीतर नाही असंही ते म्हणालेत। आमची आधी शिवसेनेसोबत आघाडी होती, मात्र सेनेने मवियाला प्राधान्य दिलं असं आंबेडकरांचं म्हणणं आहे। तर आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याचं सांगितलं, त्यांनी आधी चर्चा करायला हवी होती असं विधान संजय राऊतांनी केलंय। आता आंबेडकरांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असंही राऊत म्हणतात। ठाकरेंसोबतची तुमची आघाडी अजूनही आहे का? भीमशक्ती शिवशक्ती तुम्ही जाहीर नाही, माझ्या अंदाजाने ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो। याचं कारण की आता 4 पार्टी एग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत। जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही। मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू। त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले। त्याच्यामुळे आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही। आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही। ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे। ते एकत्र आले, त्याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला। त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती। आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली, हे दुर्दैव आहे। 2 नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं। जर युती करताना चर्चा झाली एकत्र, तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।